खानदेशी झणझणीत मिसळ आपली खूपच छान झालेली आहे. कशी बनवली चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गॅसवर कढई ठेवली व त्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं. पहिले आपण मठ शिजवून घेऊया. तेलामध्ये अर्धी चमची जिरं टाकलं. पाव चमचे हळद घातली. इथं माझ्याकडे पावशेर अंकुरित मठ आहेत ते टाकले. अशा पद्धतीने जर मठ शिजवले ना तर पटकन शिजतात. त्यामध्ये पाव चमचे मीठ घातलं. 10 मिनिटांमध्ये मठ शिजून जातात. गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची. अर्धा ग्लास पाणी घालून झाकून 10 मिनिटं शिजू द्यायचं. मटकी आपण आता झाकून देऊया. गॅसवर मी कढई ठेवली. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. 1 चमचा तेल टाकून 2 चमचे धने टाकले व ते थोडे भाजून घेतले. 2 मी तेजपान म्हणजेच मसाला पान टाकलं. 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकला. 1 चक्रफूल, 2 लवंगा व 2 मिरे टाकले. साधारण अर्धा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 5 लाल कोरड्या मिरच्या त्यामध्ये घातल्या. या लाल मिरच्या जास्त तिखट नाही आहेत. मसाला पूर्ण भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला. सर्व खडा मसाला काढून घेतला. तर त्याच कढईमध्ये बाकीचा मसाला भाजूया. त्यामध्ये 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले होते ते टाकले. ते कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे. कांदे हे ट्रान्सपरंट होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत. 7-8 लसूण पाकळ्या टाकल्या. 1 लहान वाटी किसलेलं खोबरं त्यामध्ये टाकलं. हा मसाला आपल्याला 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे. मिसळ ही घट्ट व दाटसर यावी याकरता आपण हा मसाला बनवलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 1 टमाटा बारीक चिरून त्यामध्ये घालू शकता. दोन्ही मसाले आपले थंड झालेले आहेत. ते आपण चटणी जारमध्ये वाटून घेऊ. मठ हे आपले मऊसूत शिजलेले आहेत. मिसळ बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली व गॅसची फ्लेम ही मीडियम आहे. कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं. अशा प्रकारे तुम्ही जर मिसळ बनवली ना तर तुम्हाला वेगळा रस्सा करायची काहीच गरज नाही. तेलामध्ये 2 बारीक चिरून घेतलेले कांदे टाकते. कांदे तेलामध्ये आपण परतून घेऊ. कांदे ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचे आहेत. फोडणीमध्ये कांदा घातल्यामुळे मिसळला खमंगपणा येईल. त्यामध्ये 2 चमचे आपण लाल तिखट टाकूया. लाल तिखट आपण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. तुमच्याकडे जर खडे मसाले नसतील तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला त्यामध्ये घाला. आपण जो वाटून घेतलेला मसाला तेलामध्ये टाकूया. हा मसाला तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे. जोपर्यंत ह्या मसाल्याचं तेल सुटत नाही ना तोपर्यंत तो एकसारखा परतायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिसळ जर बनवली ना तर ती फारच झटपट होते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.
तेलामध्ये जेवढा मसाला हा चांगला भाजला जाईल तेवढी चविष्ट ही मिसळ होईल. मिसळमध्ये तेल हे थोडं जास्त टाकलं जातं. तेलामुळेच मिसळला छान तर्री येते. मसाला चांगला परतला गेल्यावर त्यामध्ये मी शिजवलेली मठ टाकले. मठ शिजवताना आपण मीठ घातल्यामुळे मिसळ खाताना मठ हे आणणे लागत नाहीत. मिसळची चव पण खूप छान येते. मठ पण चांगले मसाल्यांमध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया. मिसळमध्ये मी अर्धी चमची मीठ घातलं. मठ शिजवताना पण आपण मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे. खानदेशातली मिसळ ही खूप झणझणीत व तिखट असते, कारण तिखट जास्त टाकलं जातं. त्यामध्ये मी आता 1.5 ग्लास पाणी घातलं. पाण्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मिसळमध्ये घालायला माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला. या पद्धतीनं तुम्ही मिसळ करून बघा व तुमची मिसळ कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा. मिसळ मीडियम गॅसवर मी 10 मिनिटं आता उकळू देते. मठ शिजवतानाच मी हळद घातली होती, म्हणून आता मिसळमध्ये मी हळद घातलेली नाही आहे. 1 चमचा जर काश्मीरी लाल मिरचीची पावडर जर टाकली ना तर कलर अजून छान येईल. 10 मिनिटं उकळल्यानंतर मी आता गॅस बंद करते. मिसळ आपली झालेली आहे. तुम्ही बघू शकता रंग किती छान आलाय ना. गरम गरम मिसळमध्ये थोडासा लिंबूचा रस टाकला. तिखट फरसाणही टाकलं. खानदेशी झणझणीत मिसळ तयार आहे.